नाण्याच्या असतात दोन बाजू. आम्ही दाखवतो दुसरीही बाजू. आम्ही सज्ज आहोत या व्यवस्था परिवर्तनासाठी. आम्ही सज्ज आहोत आमूलाग्र बदलासाठी. घेऊन आलो आहोत एक यूट्यूब चॅनल, चाय ब्रेक कट्टा. नमस्कार सर्वांचे, चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, आपण प्रत्येक वेळी समाजातील प्रसिद्ध आणि मान्यवर व्यक्तींना आपल्या या कट्ट्यावर आमंत्रित करत असतो. कारण आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो हा हेतू ठेवून आपण विविध प्रकारचे समाजातील समस्यांचा आपण उजाळा देण्याचं काम करत असतो. त्याच अनुषंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर श्रीकांत पाटील सर उपस्थित झाले. नमस्कार सर. नमस्कार. आज समाजापुढे खऱ्या अर्थानं गरज आहे ते कौशल्य म्हणजे काय, हा एक समाजापुढे असलेला मोठा प्रश्न आहे आणि त्यावरच बोलण्यासाठी आज सरांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. तत्पूर्वी सरांचा अल्पसा परिचय करून देतो. सर डॉक्टर श्रीकांत पाटील, प्रोफेसर अँड डायरेक्टर लाईफ लॉंग लर्निंग अँड एक्सटेन्शन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. सरांचं अतिशय उत्कृष्ट कार्य आहे अमरावती विद्यापीठामध्ये आणि सर संपूर्ण अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये अतिशय प्रमुख व्यक्तिमत्व किंवा प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. सरांना राष्ट्रीय सेवा संचालक असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तेव्हा सरांना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे. असं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपण आज सरांशी मनमोकळेपणाने चर्चा करूया. आज आपण सरांना कौशल्य विकास विद्यार्थ्यांसाठी खरंच आवश्यक आहे का या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नक्कीच आज खूप मला आनंद झाला की या चर्चेमध्ये मी सहभागी होऊ शकलो. सर्वप्रथम जसा प्रश्न विचारला गेला की कौशल्य विकास म्हणजे नेमकं काय. विद्यार्थी जीवनामध्ये शिकत असताना खऱ्या अर्थानं आपण विद्येचं हे चिंतन करतो. सर्वप्रथम त्याचं नंतर मंथन केल्या जाते आणि मंथन केल्यानंतर त्याचं सर्जन होतं आणि सर्जन झालं की मग ते खऱ्या अर्थानं जीवन हे निर्माण होतं असं म्हणतात. परंतु आजच्या धगाधगीच्या जीवनामध्ये हे तर आपण करतोच आहे. परंतु या राष्ट्रीय नवीन जे एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्या शैक्षणिक धोरणानुसार 2020 असा जे 2020 अशी जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीच्या अंतर्गत आपण आता सगळे मार्क जाऊन त्या ठिकाणी क्रेडिट आलेले आहे आणि हे क्रेडिट अर्न करत असताना वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून जसं आपण ग्रॅज्युएशनला जर पाहिलं तर पहिल्या वर्षी आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे, दुसऱ्या वर्षी डिप्लोमा मिळणार आहे आणि तिसऱ्या वर्षी नंतर ते डिग्री मिळणार आहे. तुम्ही कधीही याच्यामध्ये भाग घेऊ शकता. म्हणजे सर्टिफिकेट कोर्स केला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही 2-4-6 महिने 1 वर्ष गॅप ठेवली नंतर तुम्ही डिप्लोमा करू शकता. डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही डिग्री घेऊ शकता. यामध्ये क्रेडिट दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं हे क्रेडिट जे आहे हे कौशल्य विकासावर फार मोठ्या प्रमाणात यावर्षी आपल्याला अर्न करावे लागणार आहे. कोणताही विद्यार्थी असो, तो ग्रॅज्युएट असो किंवा 12वी झालेला असो, कुठेतरी त्याला कौशल्य हे प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून जो हा कौशल्य विकासाचा जो नारा दिला गेला आहे तो याचाच अर्थ असा आहे. सुरुवातीला कसं होतं की ग्रॅज्युएट झाल्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर इझिली आपल्याला नोकऱ्या मिळत होत्या. परंतु लोकसंख्या वाढली, विद्यार्थी वाढलेच, कॉलेजेस मोठे वाढलेत, त्याच्यानंतर नवीन प्रकारचे अभ्यासक्रम आले आणि ह्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कौशल्य नसेल तर तो कौशल्य आपलं दाखवून नोकरी मिळू शकत नाही, असा आजचा ट्रेंड आलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जसं सरांनी विचारलं की कौशल्य विकास म्हणजे नेमकं काय. मित्रहो, हा कौशल्य विकास हा 2 प्रकारचा असतो असं मला वैयक्तिक वाटतं. पहिलं की वैयक्तिक कौशल्य म्हणजे त्याला आपण सॉफ्ट स्किल म्हणतो. या सॉफ्ट स्किलमध्ये चांगलं तुम्हाला बोलता आलं पाहिजे, चांगलं तुमचं आचरण असलं पाहिजे, चांगलं तुमचं राहणीमान असलं पाहिजे. जिथे जे गोष्ट आपल्याला करायची आहे त्या गोष्टीमध्ये तशा प्रकारचं ड्रेससुद्धा आपला तसा असला पाहिजे. नाहीतर एखाद्या वेळेस आपण कॉलेजच्या पिरियडला आलो आणि टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालून आलो तर तो विद्यार्थी म्हणून शोभणार नाही.
स्पोर्ट्स जेव्हा येतो किंवा एखादा खेळ आपण खेळतो त्यावेळेस मात्र आपण टी शर्ट घालून खेळलं पाहिजे हे अपेक्षित आहे. आणि म्हणून वैयक्तिक कौशल्य याच्यामध्ये एक सॉफ्ट स्किल येतं आणि याला आपण वैयक्तिक कौशल्य किंवा सॉफ्ट स्किल असं अशा प्रकारचं म्हणतो, ते डेव्हलप करणं फार जरुरी आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कौशल्य विकास, जसं आपण म्हटलं ते आहे स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे कौशल्याविषयीचा विकास आपला झाला पाहिजे. एखादा कारागीर असेल किंवा एखादा आपण असं म्हणू वेल्डर असेल, तर तो वेल्डिंग करताना इतकं परफेक्ट वेल्डिंग आलं पाहिजे की त्याच्यामध्ये असं वेल्ड करताना कुठे असे धब्बे किंवा असे एखादा गोळा त्या वेल्डिंगवरती आला आहे असं प्लेन वेल्डिंग त्याला करता आलं पाहिजे. ते म्हणजे खऱ्या अर्थानं कौशल्य. ते आपल्याला कुठून मिळेल तर ते जसं ITIमध्ये वेल्डरचा डिप्लोमा आहे किंवा एखादा सर्टिफिकेट कोर्स आहे, ते करत असताना प्रॅक्टिकल करून आपण ते जे आहे पूर्ण करू शकतो. आपलं जे काही आपल्याला स्किल डेव्हलप करायचं ते आपण पूर्ण करू शकतो. आणि अशा स्किल ज्यांचं डेव्हलप होतो अशाच विद्यार्थ्यांना आता नोकरीच्या संधी आहे. तुमच्याकडे कितीही एज्युकेशन असलं, तुमच्याकडे कितीही प्रकारच्या डिग्रीज असल्या, तुमच्याकडे कितीही प्रकारचा लग्गा असला, पण जोपर्यंत आपलं स्किल दाखवणार नाही तोपर्यंत त्याला नोकरीही मिळणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कौशल्य विकास करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. निश्चितच सर, बरोबर. कारण सर आज खऱ्या अर्थानं कौशल्याची गरज आहे. कारण की आपण जी समाजामध्ये पाहतो की विद्यार्थी शिक्षण घेतात पण त्यांच्यामध्ये स्किल नसतं, जॉब टिकवता येत नाही. खऱ्या अर्थानं त्या गोष्टीची आपल्याला आज काळाची गरज आहे. सर आता मला तुमचा पुढचा प्रश्न आहे की विद्यार्थी जीवनामध्ये कौशल्य विकासाचे महत्त्व काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे विद्यार्थ्यांसाठी. निश्चितच जसं मी पहिल्यांदा सांगितलं की स्किलचे दोन प्रकार आहेत, एक सॉफ्ट स्किल आणि एक निश्चितच जसं मी पहिल्यांदा सांगितलं की स्किलचे दोन प्रकार आहेत, एक सॉफ्ट स्किल आणि एक स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे तुम्ही काय करता याची सचोटी. जर आपण असं पाहिलं तर आज विद्यार्थी यांना आपण म्हणतो की इंटरनॅशनल लँग्वेज इंग्लिश आहे, त्याच्यानंतर आपली नॅशनल लँग्वेज जी आता हिंदी आहे आणि आपली जी मराठी मायबोली आहे ती मराठी आहे. तुम्ही पाहता की या तिन्ही लँग्वेजचं आपलं जे प्रभुत्व आहे ना, अजूनही ते प्रभुत्व त्या लँग्वेजवरती आपलं आलं नाही आहे. म्हणजे समजा जर एखादा पॅरेग्राफ मराठीत जर लिहायला लावला तर त्याचे ह्रस्व दीर्घ त्याचे आत येणारे जे काही गोष्टी राहतात ते बऱ्याचशे जे शब्द राहतात हे आपण ते इंग्लिशमधले शब्द टाकतो. म्हणजे आपण मराठीत शिकत असताना मराठीत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे इंग्लिशमधले शब्द त्याच्यात टाकतो. म्हणजे याचा अर्थ आम्ही पूर्णपणे मराठीसुद्धा आम्हाला येत नाही, चांगलं बोलता येत नाही मराठीमध्ये. किंवा आपण जेव्हा बोलतो कोणासोबत तर ते कशा प्रकारचं बोललं गेलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की भाषा शिकणे हे फार जरुरी आहे. भाषा शिकणे हे म्हणजे तुमचं सॉफ्ट स्किल झालं, वैयक्तिक कौशल्य झालं. हे स्किलमध्ये येणार नाही, हे वैयक्तिक कौशल्य झालं. आणि ह्या वैयक्तिक कौशल्यामध्ये भाषा शिकणं हे फार जरुरी आहे. आपण जोपर्यंत एखाद्या भाषेमध्ये प्रभुत्व करत नाही तोपर्यंत आपलं जे छाप आहे इंटरव्ह्यू देत असताना किंवा दुसऱ्यांसोबत बोलताना ती आपल्याला समजत नाही किंवा आपली छाप त्याच्यावर पडत नाही. आणि म्हणून भाषा शिकणं हे फार मोठं जरुरी आहे. या भाषा कौशल्याशिवाय माणूस कुठेच त्याचा तरणोपाय नाही. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मूल्य शिक्षण हे फार जरुरी आहे. याला सॉफ्ट स्किल असं सुद्धा म्हणतात. कारण भाषा मूल्य शिक्षण असं आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये आपली संस्कृती आपला जो इतिहास आहे हे आपण वाचणार नाही, आपण त्याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे फॉलोअप घेणार नाही तोपर्यंत मूल्य शिक्षण म्हणजे तुम्हाला जोपर्यंत मिळणार नाही किंवा जोपर्यंत तुम्ही ॲक्वायर्ड करणार नाही तोपर्यंत याचा काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून मूल्य शिक्षण घेणे ही खऱ्या अर्थानं ही काळाची गरज आहे. तिसरा अजून माझा असा म्हणणं आहे की आदर हा प्रत्येक व्यक्तीचा ठेवला गेला पाहिजे. आदर अनादर म्हणजे ह्या दोन गोष्टी आहे ना, ह्या सुद्धा स्किल सॉफ्ट स्किलमध्ये येतात. एखाद्या व्यक्ती आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याचं आदरानं कसं त्याच्यासोबत बोललं पाहिजे. आपण जरी श्रीमंत असलो तरी ते श्रीमंत माणूस बोलत असताना त्याची श्रीमंती न दाखवता
तो जो ग्राउंड लेवलवरतून ग्रास लेवलवरतून जो वर आलेला आहे त्याचा जो आदर आपण त्यांनी केला पाहिजे, अशा प्रकारचा आदर ज्याच्यामध्ये असेल तो निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो कुठे ना कुठे मोठ्या झाल्याशिवाय राहणार नाही, कुठे ना कुठे चांगल्या जॉब त्याला मिळल्याशिवाय राहणार नाही, किंवा एखादा मोठा माणूस त्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही. मित्र, आपण पाहता की एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण म्हणजे आमच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स म्हणून जो कोर्स आहे, किंवा MA इन छत्रपती शिवाजी महाराज थॉट्स अँड मॅनेजमेंट नावाचा कोर्स आहे. हे कोर्स फक्त या कोर्सच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या पाहिजे असं नाही, पण या कोर्सच्या माध्यमातून जर आपण ते कोर्स दोन्ही शिकलो किंवा ते आत्मसात केले किंवा त्याची डिग्री जर घेतली तर आपल्यामध्ये एक चांगले सुसंस्कृतिकपणा निर्माण होईल, संस्कृती आपली डेव्हलप होईल, आदर अनादर आपण करू, भाषेचं कौशल्य त्याच्यामध्ये आपण ठेवू आणि खऱ्या अर्थानं एक चांगला वक्ता म्हणून समाजापुढे या समाजाला शिक्षित करण्यासाठी अजूनही मी असं म्हणतो की जोपर्यंत सॉफ्ट स्किल राहणार नाही, वैयक्तिक कौशल्य राहणार नाही, तोपर्यंत तो समाज पुढं गेला असं आपण म्हणणार नाही. आज तुम्ही पाहता की किती हे सगळे लोक रील्स बनवतात, ते तितके घाणेरडे शब्द वापरतात, मायबहिणीवर शिव्या देतात, आणि हे खऱ्या अर्थानं वैयक्तिक स्किल आहे का आपलं? नाही. आणि म्हणून सॉफ्ट स्किल डेव्हलप करत असताना या गोष्टी आपण जाणून बुजून ह्या केल्या पाहिजे. जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत सॉफ्ट स्किल आणि स्किल डेव्हलपमेंट यातला आपला फरक तो राहणार नाही. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी ज्या आहे, पहिलं म्हणजे वैयक्तिक विकास सॉफ्ट स्किल, आणि दुसरं कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट, ह्या गोष्टी आपण निश्चितपणे आत्मसात करायलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. निश्चितच सर, कारण की समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्यासमोर असंख्य अशी उदाहरणं येतात की मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये ते आदर राहिला नाही, मोठ्या व्यक्तींचा आदर करत नाहीत. म्हणून सर्वात पहिली गोष्ट की व्यक्तिमत्व विकास घडणे गरजेचं आहे, आणि त्याला आपल्या कुटुंबातून सुरुवात झाली पाहिजे, शाळा स्तरावर सुरुवात झाली, कारण की आपण कॉलेज लेवलवर शिकवतो, इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्याला तो अनुभव येतो आणि आपण त्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत. निश्चितच सर माझा पुढचा तुम्हाला प्रश्न आहे की विद्यार्थ्यांसाठी कौशल्य शिकणे महत्त्वाचे आहे का? निश्चितच. जर कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये नेहमी आम्ही विद्यार्थ्यांवर अरे तू कौशल्य विकास तुझा झाला पाहिजे, स्किल तुझं डेव्हलप झालं पाहिजे, नेमकं हे विद्यार्थ्यांना समजत नाही. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की जे काही आपले विद्यार्थी आहेत, एका वर्गात असतील, एका वर्गात 80 विद्यार्थी असतील, एका वर्गात 100 विद्यार्थी असेल, तर ते क्लास टीचरनी ते विद्यार्थी बायफर्गेट केले पाहिजे. आता बायफर्गेट कसे करायचे, तर काय होतं की आपण एखादा स्पर्धा परीक्षेचा कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात पूर्णच्या पूर्ण क्लास बसवून टाकतो, आणि लोकांना बाकीच्या विद्यार्थ्यांना काही त्याच्यात इंटरेस्ट नसते, कारण त्यांच्या वडिलाचा कोणाचा बिझनेस असतो, कोणाचं एखादे त्याचे वडील नोकरी करत असतात किंवा त्याचे वडील शेती करत असतात, म्हणून त्याला त्या स्पर्धेमध्ये इंटरेस्ट नसतो. आणि म्हणून खूप हुशार जे विद्यार्थी, आणि तुम्हाला माहीत आहे की हुशार विद्यार्थी सॉर्ट आऊट करणं फार मोठी गोष्ट नाही. 80 विद्यार्थ्यांमधून जर हुशार, चांगल्यापैकी हुशार विद्यार्थी ज्यांचं 1 महिन्याआधी जे शिकवलेलं आहे लक्षात राहते, असे विद्यार्थी आपण स्पर्धा परीक्षेकडे साठी निवडले पाहिजे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 80 विद्यार्थ्यांमधून जर 20 विद्यार्थी आपण स्पर्धा परीक्षेसाठी निवडले असतील तर त्यांना फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच आपण प्रमोट केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. हजार बाकीचे विद्यार्थी अंदर आपण घुसवतो आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षेत ध्यान देतो, ते बिलकुल चुकीचं आहे. कारण हे 20 जे तयार करणारे आहे, हे 60 त्याच्यात जर ॲड झाले तर ते पूर्णच्या पूर्ण आपलं बरोबर आहे सगळं हे होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे या आता एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया, 80 विद्यार्थ्यांमधून 20 स्पर्धा परीक्षेसाठी गेले, मग राहिलेले 60 विद्यार्थी, हे 60 विद्यार्थी आपण डेव्हलप करत असताना यांच्याकडे काय स्किल आहे, म्हणजे एखादा तो सुताराचा जर पोरगा असेल, एखाद्याच्या घरी वेल्डिंगचा असेल, तो वेल्डिंग करणाऱ्याचा जर पोरगा असेल, किंवा एखादा जर सेल्समॅनचा पोरगा असेल, तर मग त्याच्याकडे वेगळं स्किल आपण त्याच्या दिलं पाहिजे, त्याच्या मेहनतीनं ते स्किल दिलं पाहिजे. तो कारागीर बनवण्याचं काम त्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. तुम्हाला 100% सांगतो की स्किल जे आहे ना, तुम्ही आता मला असं वाटते घर बांधलं असेल किंवा आपलं हे कॉलेजमध्ये जेव्हा आपण कॉलेज तयार करत असताना बिल्डिंग बांधतो, त्यावेळेस तुम्ही पाहता की हे सगळे लेबर कोणते आहेत, कोणत्या
जे कास्ट आहे मी कास्टवर जाणार नाही, पण जनरली Background बॅकग्राऊंड त्यांचं हे सगळे मुस्लिम लोक येतात आणि ते काय करतात, ते त्यांच्या हाताखाली हेल्पर राहतो आणि तो फक्त टोपले द्यायचं काम करतो आणि मेन जो कारागीर आहे तो कवच्यानी ते प्लास्टर तुमचं करतो. काही दिवसांनी तुम्हाला असं दिसतंय की तो जो टोपले देणारा जो पोरगा आहे ना तो आता प्लास्टर करण्याचं काम करतो. आणि म्हणून ही कारागीर जे आहे ना हे तयार करण्याचं काम हे काही एका दिवसात होत नाही. मग असे विद्यार्थी सॉर्टिंग करून आपण त्याचे कारागीर बनवण्यासाठी, जर सुताराचा पोरगा असेल तर तो त्याच्या कामासाठी डेव्हलप झाला पाहिजे. इतक्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर्स तयार होऊन राहिलेलं आहे. तुम्हाला स्पेस वूड म्हणून एक कंपनी आहे नागपूरला, इतकी मोठी कंपनी आहे ती की सगळ्याच प्रकारचं तुमच्या घरी येऊन ते डिझायनिंग करतात. एवढं असताना सुद्धा तुम्हाला जर चांगला सुतार घरी आणून जर एखादं काम करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 15 दिवसाचं वेटिंग लागतं. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याकडे कौशल्य असणारे जे काही कारागीर आहे हे उपलब्ध नाही. आणि म्हणून त्या 60मधून आपल्याला शोधावं लागेल की नेमके याच्यामध्ये किती लोक आपल्याला त्या दृष्टीनं, आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग त्याला द्यावं लागेल. त्याला विचारावं लागेल, बाबा तुझ्यात कशात इंटरेस्ट आहे, तुला वेल्डिंगमध्ये इंटरेस्ट आहे का, फिल्टरमध्ये इंटरेस्ट आहे, प्लंबिंगमध्ये इंटरेस्ट आहे की सर्वे करण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा सुतारकाम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तशा प्रकारची पोरं आता इंटर्नशिप याच्यात आलेली आहे. जवळपास ती 6 महिन्याची इंटर्नशिप आहे आणि या इंटर्नशिपमध्ये जर आपण तशा प्रकारचे पोरं जर डेप्यूट केले तर कोणताही सुतार असो, वेल्डर असो, त्याला फुकटात लेबर भेटून राहिलं ना, आणि म्हणून त्याचं स्किलही डेव्हलप होईल आणि त्याच्याकडे काम करत असताना त्याला ती संधी मिळेल. म्हणून असे पोरं आपण सॉर्ट केले पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोक त्याच्यामध्ये असे असतात की त्यांना उद्योग करायला असं वाटतं. इतक्या या गव्हर्नमेंटच्या म्हणजे जे भारत सरकार जे आहे, मोदी साहेबांचं जे गव्हर्नमेंट आहे, अनेक प्रकारच्या संधी, म्हणजे मला तर आश्चर्य वाटतंय की काय योजना मोदी साहेबांनी आणल्या की या योजनेमधून अनेक प्रकारचे उद्योजक तयार झाले. स्टार्टअप हे नावाची खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे स्टार्टअप जेव्हा साहेबांनी सुरू केलं तर तुम्हाला सांगतो की अनेक लोक त्याच्यामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने नवीन त्यांनी प्रयोग करून आणलेले आहे. करोना काळामध्ये इंजिनियर आपल्या भागातले पोरं जेव्हा पुण्याला गेले आणि करोना लागला त्यावेळेस नोकऱ्या सगळ्यांच्या गेल्या, ते लोक वापस आले. तुम्हाला चिखलीच्या इंजिनियरचं एक 5-6 इंजिनियर म्हणून त्यांनी शेती केली तिथे. आता ते पोरं एक्सपोर्ट करत आहे. म्हणजे करोनाने सुद्धा आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं शिकवलं, स्किल दिलं त्यांनी, आणि ह्या स्किलच्या भरोशावर खूप मोठी क्रांती झाल्याशिवाय याच्यामध्ये राहणार नाही. म्हणून मला असं वाटते स्किल डेव्हलप करत असताना कमीत कमी त्यांच्यामध्ये असणारा जो गुण आहे तो हेरून तशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, तरच आपण त्या विद्यार्थ्यांचं स्किल डेव्हलप करू शकतो. अदरवाईज काय होईल की गधे घोडे एकत्र जर तुम्ही आणले तर त्याच्यामध्ये काही उपयोग त्याचा होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटते की या बाबतीमध्ये आपण त्याचा विचार नक्की करायला हवा. महाविद्यालयामध्ये त्याचा विचार झाला पाहिजे, 12वी नंतरच विचार झाला पाहिजे. आणि या कौशल्य विकासाचा खरा जर धागा असेल तर ते महाविद्यालयातलं शिक्षण घेत असताना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपली आहे 2020 त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आणि तशी जर पॉलिसी जर ॲडॉप्ट नसती झाली तर हा जो महापूर आहे, जो सुशिक्षित बेरोजगारांचा, हा प्रचंड मोठा झाला असता आणि गावच्या गावं याच्यामध्ये वाहत गेली असती. आणि सगळी जर विद्यार्थी जर बेभान झाले तर ते काय करू शकतील याचा काही अंदाज नाही. आणि म्हणून मला असं वाटते की कौशल्य विकास ही काळाची गरज आहे. निश्चितच सर, कारण की तुम्ही जसं म्हणता की कौशल्य विकास काळाची गरज आहे. कारण की आज वर्गवारी जर केली नाही, आपण त्याचा गट जर करून ठेवला नाही तर आपण निश्चितच कचरा म्हणता येईल किंवा त्याला घोळका म्हणता येईल आपण पुढे नेऊ आणि जो स्किल असते ते खाली राहील. निश्चितच सर, यानंतरच आपण पुढच्या भागात घेऊ आणि आपण थांबूया. नंतर ब्रेकनंतर सरांशी परत चर्चा मारूया.